गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हे आहे आमच्या पुणे इथे झालेल्या हळदी कुंकू प्रोग्रामची अरेंजमेंट. आम्ही सगळे मिळून तो आमचा जो बोर्ड आहे म्हणजे फ्लेक्स आहे तो लावत होतो. आणि पहा पुढे आम्ही काय काय केलेलं आहे. खूप छान असा प्रोग्राम झाला आमचा तिथे सिंगल मदर्सचा हळदी कुंकुवाचा. खूप मस्त एन्जॉय केला आम्ही. पहा तुम्ही पुढे. महाराष्ट्रावरनं लेडीज आल्या होत्या. पुणे, मुंबई, पुण्यालाच झाला म्हणा प्रोग्राम. मुंबई, चंद्रपूर, नांदेड, परभणी सगळीकडनं महिला आल्या होत्या. खूप सुंदर असा आमचा ग्रुप तर खूप छान आहे ते तुम्ही जाणता. आपल्या कार्यक्रमामध्ये जे आपण विशेष बोलवल्या होत्या सारिकाताई राऊत, ज्या सिंगल मदर आहेत आणि सिंगल मदरसाठी खूप कार्य करतात पुणे इथे राहून, त्यांच्या हाताने आणि आमच्या ग्रुपच्या ज्या मॅनेजमेंट ज्यांनी केलं होतं यावेळेस सारिका पांढरेत त्यांनी आणि युक्ती मी आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या ज्या इतिहासातील सिंगल मदर्स होत्या सावित्रीबाई फुले आणि आपल्या जिजामाता आणि अहिल्याबाई होळकर या त्या कालच्या क्रांतिकारी सिंगल मदर्स होत्या. ह्यांचं पूजन करून आम्ही आमच्या प्रोग्रामची सुरुवात केली होती. आणि त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन आपण पण हिमतीने जगायला पाहिजे हे आम्ही शिकतो इतिहासातल्या आपल्या सिंगल मदर्सकडनं. त्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या ज्या वीर पत्नी आहेत, ज्यांचे हजबंड आपल्या सैन्यदलामध्ये काम करायचे, त्यांना आम्ही बोलवून त्यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन केले. सुप्रिया, तेजस्विनी, आपल्या क्षीरसागरताई आणि आपली जान्हवी ह्या सगळ्यांच्या हाताने प्रतिमांचं पूजन केलं. हा खरा आपल्या सैनिकांसाठी मानवंदना म्हणू शकतो आपण, की त्यांच्या पत्नींना किंवा कुठल्या पण सिंगल मदरला आपण मान द्यायलाच पाहिजे. आणि हा देशासाठी कार्य केलेल्या व्यक्तीच्या पत्नीला विशेष आपण सन्मान दिलाच पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर सर्वांनी एकमेकींना कुंकू लावून एकमेकींचा सन्मान केला. समाजामध्ये ही भावना बदलायला हवी आहे की सिंगल मदर किंवा जिचा पती नाही आहे तिला कुंकू लावण्याचा अधिकार नाही आहे. बिलकुल नाही, असं काहीही नाही आहे. प्रत्येक स्त्रीला त्याच्या पती जरी असू नसू काही असू तिला कुंकू लावण्याचा अधिकार आहे. आणि किती सुंदर दिसत आहेत बघा आमच्या महिला, किती सुंदर आहेत, किती कॉन्फिडंट आहेत, चेहऱ्यावर किती आनंद आहे. अशाच राहाव्यात कायमस्वरूपी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आम्ही अशाच हिमतीने जगू सर्वजणी मिळून.